नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. अपेक्स कमिटी. अपेक्स कमिटी ह्या विषयावर मी मागेसुद्धा बोललेलो आहे. आज जरा सविस्तर बोलणार आहे. अपेक्स कमिटी म्हणजे काय? कल्पना खूप चांगली आहे. महानगरपालिकेच्या खूप कल्पना चांगल्या असतात, फक्त त्या व्यवस्थित राबवल्या जात नाही. तर अपेक्स कमिटी ही कल्पना साधी आहे, सिंपल आहे की महानगरपालिकेमध्ये जे वेगवेगळे विभाग असतील त्या विभागामध्ये अधिकाऱ्यांना मदत म्हणून सामान्य नागरिकांची सुद्धा मदत घेतली जाते. ती जी कमिटी फॉर्म होते त्याला अपेक्स कमिटी असं म्हणतात. महानगरपालिकेच्या अंतर्गत पुण्यामध्ये 5 झोन आहेत. प्रत्येक झोनमध्ये 3 वॉर्ड असे टोटल 15 वॉर्डमध्ये पूर्ण पुणे महानगरपालिकेसाठी विभागलेलं आहे. तर प्रत्येक वॉर्डमधनं अगोदर एक घेत होते, म्हणजे 15 मेंबर्स घेत होते. ह्या 15 मेंबर्सला घेऊन अपेक्स कमिटी तयार होत होती. इतर विभागामध्ये नाही, पण फक्त घन कचरा विभाग जे आहे त्या विभागामध्ये ज्याचे ॲडिशनल कमिशनर खेमनार सर आहेत, कुणाल खेमनार सर आहेत. त्यानंतर ह्या विभागाचे प्रमुख जे आहेत ते आहेत उप आयुक्त संदीप कदम साहेब, आणि त्यांच्याच मदतीला त्यांच्याच जोडीला केतकी घाडगे मॅडम ज्या आहेत या आहेत सहाय्यक आरोग्य अधिकारी. हे आज पूर्ण तुम्हाला अपेक्स कमिटी बद्दलच्या सगळ्या तुमच्या शंकेचं निरसन मी करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. तर जसं मी म्हटलं की अपेक्स कमिटी एका वॉर्डमधनं एक मेंबर असे निवडण्यात येत होते. संदीप कदम सर जे प्रमुख आहेत घनकचरा विभागाच्या, तर त्यांनी आल्या ही अपेक्स कमिटी तयार केली. बदल फक्त एवढाच केला की प्रत्येक वॉर्डमध्ये 1च्या ऐवजी 2 मेंबर घेतले त्यांनी. तर अशा पद्धतीनं 15 वॉर्डचे 30 मेंबर घेऊन ही आत्ताची अपेक्स कमिटी तयार झालेली आहे. तर ही साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान ही तयार झाली आणि तेव्हापासून त्याचे 3-4 मीटिंग झाले असेल. प्रत्येक महिन्याला एक अशा पद्धतीने त्यांचे मीटिंग झालेले आहे. माझा मुद्दा हा आहे की ही अपेक्स कमिटी नक्की काय आहे, त्यांच्यावर काय नियम आहेत, त्यांची बंधनं काय आहेत, त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांनी हे अपेक्स कमिटीमधले मेंबर आहेत त्यांनी काय काम करायचं आहे, ते कशा पद्धतीनं निवडले गेलेले आहेत, त्यानंतर निवडताना काय निकष लावलेला आहे महानगरपालिकेनं, आणि त्यांचं वयोमर्यादा काय आहे. त्यानंतर हे जे मीटिंग्स होणार आहेत, हे जे अपेक्स कमिटीचे जे काही सभा होणार आहेत त्याचे नियम काय आहेत, किती सभा होणार आहेत, किती कालांतराने होणार आहेत, ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधनं देणार आहे. सुरुवातीला जेव्हा आशा राऊत मॅडम होत्या त्यावेळी सुद्धा मी साधारणतः अपेक्स कमिटीच्या मीटिंग व्हायच्या, तर त्या बऱ्याच मीटिंगला मी अटेंड केल्यानंतर माझं असं लक्षात आलंय की बऱ्याच जणांना नक्की त्यांनी काय करायचं आहे याच्याबद्दलची क्लिअर कल्पना नाहीये. अगदी महानगरपालिकेतले अगदी केतकी घाडगे मॅडम ना जरी विचारलं किंवा आशा राऊतना जरी विचारलं होतं, त्यावेळी ते डिपार्टमेंटल हेड होते, ते HOD होत्या घनकचरा विभागाच्या, तर त्यांना या अपेक्स कमिटी बद्दलच्या नियमाबद्दल फार कमी माहिती होती. आणि अगोदरच काही निवडले गेले होते, तेच लोक येत होते. 15 पैकी 6, 7, 8 लोक फक्त येत होते. इतर नागरिकांचा अपेक्स कमिटी नसलेल्या नागरिकांनी सुद्धा यावं का नाही यावं याबद्दल संभ्रम होता. त्यानंतर लोकांपर्यंत ह्या सगळ्या मीटिंग पोहोचवण्यासाठी पत्रकारांची किती सहभाग असावा, त्यांनी या मीटिंगला बसावं का नाही बसावं याबद्दलही बराच संभ्रम होता. शेवटी मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनाही स्वतः माहिती नसल्यामुळे हे मलाही नीट कळत नव्हतं. मग मी अगदी लिखित स्वरूपात आत्ताच म्हणजे हे कदम सर आल्यानंतर मी अभिलेख अवलोकनाच्या अंतर्गत अपेक्स कमिटीचे सर्व नियम, त्याची माहिती काय आहे हे लेखी स्वरूपात मी मागितलं. मला ते मिळालं सुद्धा, पण आत्ताही माझं व्यक्तिगत समाधान झालेलं नाही आहे. त्यामुळं मी महानगरपालिकेच्या अपेक्स कमिटी संदर्भातले किंवा त्याचे मेंबर सुद्धा असतील त्यांना मी हे आव्हान करतो की ह्याचं नियमाचं व्यवस्थित जर केलं नाही तर ही संकल्पना नीट राबवली जाणार नाही. संकल्पना परत सांगतो मी खूप चांगली आहे, लोकांचा सहभाग होतोय. घनकचरा विभागाचं जर म्हटलं ना तर त्यांच्या अधिकाऱ्यांना मदत म्हणून आणखीन 30 मेंबर्स 30 सभासद आपल्याला मिळतात अपेक्स कमिटीच्या नावाने.
तर सर्वात प्रश्न पहिल्यांदा हाच आहे की हे जे मेंबर्स निवडले जातात सामान्य नागरिकांमधनं, हे कसे निवडले जातात, त्यांचा निकष काय, त्यांचं वयोमर्यादा काय असली पाहिजे, किंवा त्यांनी काय काम करायचं, त्यांना जर निवडले गेले अपेक्स कमिटी म्हणून तर त्यांना काय मान्यता प्राप्त होते, मान्यता प्राप्त होते का नाही होते, त्यांना काही कार्ड मिळतं का नाही. कारण का अपेक्स कमिटी मेंबर्सचे ही मागणी आहे की जर आम्ही अपेक्स कमिटी आहोत तर आम्हाला काही माहिती मिळण्याच्या बाबतीत किंवा अधिकाऱ्यांशी संबंध येतो त्या संदर्भात आम्हाला आमचे अधिकार हे कळले पाहिजेत. तर असं लक्षात आलेलं आहे की मला हे सगळे उत्तर मिळाल्यानंतर सुद्धा की अजून काही क्लिअर नाहीये, वयोमर्यादा क्लिअर नाहीयेत. अपेक्स कमिटीमध्ये अगदी 60-70 वर्षापुढची लोक आहेत ज्यांना शारीरिक त्रास होऊ शकतो, त्या मिटिंगला त्यांना यावं लागतं. तर त्यांचे जरी हट्ट असला तरी महानगरपालिकेने याचा विचार करावा की जसं अधिकाऱ्यांना रिटायरमेंट असते तसं अपेक्स कमिटीमध्ये सुद्धा वयोमर्यादा ही निश्चित करायला हवी. दुसरा प्रश्न असा आहे की ह्या मीटिंगमध्ये येण्यासाठी त्यांनी काय पूर्तता केली पाहिजे. निवडण्यामध्ये जर लोकशाही पद्धतीनं जर बघायला गेलं तर ह्यांची सरळ निवडणूक व्हायला पाहिजे. एका अर्थाने हे लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक जसे आहेत ना तसेच हे नागरिकांमधले आहेत. तर यांची निवड कशी होते. जर ह्यांची निवड महानगरपालिकेतलेच काही ठराविक अधिकारीच करणार असेल, जसं वॉर्डातलेच SI DSI किंवा तिकडचे असिस्टंट कमिशनर हे निवडतात, तर मग पुन्हा इथं लोकशाही न निवडलं गेलं आहे का नाही हा प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर बऱ्याच वेळा हे जे निवडले गेलेले आहेत ते कुठल्या तर संघटनेशी संबंधित असतात. प्रत्येक संघटनेचा आपला आपला व्यक्तिगत इंटरेस्ट असू शकतो. तर जर संघटनेमधले निवडले गेले आणि त्यांचा इंटरेस्ट जर असेल तर ते पुन्हा पारदर्शकतेने कसे काम करू शकणार आहेत, किंवा त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते कुणावर अन्याय तर होत नाही ना. ते कदाचित त्यांच्या संस्थेच्या फेवरमध्ये असू शकतं, संस्थेचा महानगरपालिकेशी आर्थिक व्यवहार असू शकतो, त्यामुळे आर्थिक इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असू शकतं. आर्थिक इंटरेस्ट कमिटीमध्ये सुद्धा जर आर्थिक इंटरेस्ट असलेला कुठला मेंबर असेल तर तो कमिटीमध्ये राहू शकत नाही. दुसरा मुद्दा हा आहे की ह्यांच्या मीटिंगचे कालावधी काय असावा, ते कसं चालवावं, याच्यामध्ये सुद्धा भरपूर संभ्रम आहे. विचार करा मित्रांनो, जर 30 मेंबर जर असतील आणि प्रत्येक जण 5-5, 10-10 मिनिटं जर बोलत असेल आणि असं होत नाही, एक मेंबरचे एक प्रॉब्लेम जे आहेत ना ते बोलायला 10-15 मिनिटं तर लागू शकतात. तर याच्यामध्ये सुद्धा काही सुसूत्रता नाही आहे, असं काही सिस्टम त्यांनी केलेली नाहीये. जर 30 मेंबर आपले आपले प्रॉब्लेम घेऊन मीटिंगमध्ये येत असतील तर त्यांची म्हणणं तरी कसं ऐकलं जाऊ शकतं आणि त्याच्यावर सोल्युशन कसं निघू शकतं. दुसरा मुद्दा हा आहे की पारदर्शकता आणि मिनिट्स ऑफ मीटिंग. त्यांचे मिनिट्स ऑफ मीटिंग असतात ना, ते मीटिंग झाल्यानंतर किती दिवसामध्ये ते यायला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर काय काम झालं काय नाही झालं हे पुढच्या मीटिंगमध्ये डिस्कस केलं जातं. तर याची सुद्धा काहीतरी सिस्टम तयार केला पाहिजे आणि तो त्या पद्धतीनं पाळला गेला पाहिजे. आता मी तुम्हाला म्हणतो की मागचीच मीटिंग जी झाली ना, 1 महिना पूर्ण झाला, अजून मिनिट्स ऑफ मीटिंग मिळालेलं नाही आहे. तर त्यामुळं मग प्रॉब्लेम असा होतो की प्रत्येक मेंबरचा असा गोंधळ होतो, अधिकाऱ्यांचा गोंधळ होतो, SI DSI जे ह्यांच्याशी संबंधित आहेत त्यांचा गोंधळ होऊ शकतो आणि मग सामान्य नागरिकापर्यंत हे पोहोचायचं कसं हाही विषय आहे. बरं, हे जे मेंबर्स निवडले गेलेले आहेत हे सामान्य नागरिकांना माहीत सुद्धा नाही आहेत. पुण्यातल्या म्हणजे कुठल्याही वॉर्डमध्ये त्यांना त्यांच्या वॉर्डमधनं जे 2 मेंबर निवडले गेले ते जर माहीतच नसेल तर ते सामान्य नागरिकांना जे प्रॉब्लेम येतात ते या अपेक्स कमिटीच्या मेंबर थ्रू महानगरपालिकेपर्यंत पोहोचवणार कसे, हा सगळ्यात एक मोठा मुद्दा आहे. तर असे हे सगळे प्रश्नाची उत्तरं अजून मिळालेली नाहीयेत. ऍडिशनल कमिशनर खेमनार सरांबरोबर माझी मीटिंग झाली, पण त्यामध्ये फार फलद्रूप झालेलं नाहीये त्या मीटिंगमध्ये. उलट तर यांनी प्रथमच असा डिसिजन घेतला की नाही, अपेक्स कमिटी मेंबर सोडून कुठलाही माणूस त्या मीटिंगमध्ये उपस्थित राहू शकत नाही, पत्रकार सुद्धा नाही. तर हे कितपत योग्य आहे याचा सुद्धा सर्वांनी विचार करायला हवा. कारण का, जर पत्रकार जर ते नसेल तर लोकांपर्यंत परत तुमचा पोहोचायचा काय मार्ग आहे, तुमचा मार्गच खुंटतो. तर पत्रकाराला कुठेही अडवणं हे चुकीचं होईल. कारण का तुम्हाला माहिती आहे, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा याच्या सगळ्या मीटिंग रेकॉर्ड केल्या जातात आणि जर मागितल्या तर त्या दिल्याही जातात. तर मित्रांनो, मला जी उत्तरे मिळाली ती मी तुमच्यासमोर इथं मांडणारच आहे, तुम्हीही बघा ते.
आणि इथून पुढे तुम्हाला काही शंका उद्भवल्या, माझं हे जे बाईट आहे ते आव्हान माझं ह्यांना सुद्धा आहे, आपल्या अपेक्स कमिटी मेंबर जे आहेत 30 मेंबर जे आहेत त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये सूचना द्याव्यात. सर्वजण माझ्याशी टचमध्ये आहेत आणि या संकल्पनेला चांगलं कसं करता येईल जेणेकरून आपल्याला ह्याचा रिझल्ट आणि ज्यासाठी ही कल्पना आपण राबवतोय त्याच्या परिपूर्णता आपल्याला आणि त्याचा पूर्ण फायदा मिळावा, हा उद्देश आमचा आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.